मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. कोन पेंटिंगच्या पहिल्या भागात आपण बघितलं की कोन कसा तयार करायचा, त्याच्यामध्ये ॲक्रेलिक रंग कसा भरायचा आणि त्या कोनाने कापडाच्या पाऊचवर चित्र कसं काढायचं. आता या भागामध्ये आपण तेच बनवलेले कोन वापरून एका लाकडाच्या बांगडीवर डिझाईन काढणार आहोत. या कोनामध्ये ॲक्रेलिक रंग भरलेले असल्यामुळे आपण वेगवेगळ्या पृष्ठभागावर ते रंग वापरून डिझाईन तयार करू शकतो. लाकडावर, कापडावर, काचेवर, प्लॅस्टिकवर, आपल्याकडे इतर काही वस्तू असतील, समजा चामड्याची पर्स असेल किंवा कॅनव्हासवर सुद्धा आपण हे रंग वापरू शकतो. आणि हे रंग कोनातून वापरले तर आपल्याला एक वेगळा परिणाम मिळतो. आपल्याकडच्या लाकडी बांगडीवरती आपण प्रथम लाल रंगाच्या कोनाने डिझाईन करूया. या बांगडीचा रंग डार्क ब्राऊन आहे. नॅचरल लाकडाचा रंग या बांगडीला आहे, त्यामुळे याच्यावर उठाव येतील असे रंग आपल्याला वापरायला हवे. लाल, पांढरा, हिरवा, निळा, पिवळा असे वेगवेगळे रंग आपण वापरू शकतो. लाल रंगानंतर पांढऱ्या रंगाचा कोन घेतलाय. पांढऱ्या रंगानंतर पुन्हा आपण लाल रंग रिपीट करतोय. लाल आणि पांढऱ्या रंगाचं कॉम्बिनेशन डार्क ब्राऊन रंगावरती उठून दिसतंय. हे डिझाईन काढताना आपण रेषा, वेगवेगळे गोलाकार, ठिपके, बदामाचा आकार असे वेगवेगळे आकार वापरलेले आहेत. जसं आपण मेहंदीसाठी नक्षी काढतो त्याच प्रकारची नक्षी आपण बांगडीवर काढलेली आहे.
आता आपण हिरव्या रंगाने काही नक्षी कोपऱ्यातल्या भागात काढतो आहे. या बांगडीवरती नक्षी काढताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे नक्षी काढता येते. आत्ता आपण ही अधेमध्ये जागा सोडून अधेमध्ये नक्षी काढतोय. त्याऐवजी पूर्ण भरून नक्षीकाम आपल्याला करता येऊ शकतं, किंवा एकच मध्यभागी बॉर्डर काढता येईल. आपल्याकडे जर वेगवेगळ्या बांगड्या असतील तर आपण प्रत्येक बांगडीवर वेगळ्या प्रकारचे डिझाईन काढून बघू शकतो. कोणामध्ये रंग भरल्यामुळे या डिझाईनला एक प्रकारचा थिकनेस येतोय, म्हणजे रंग एकदम जाड दिसतो. त्यामुळे हे डिझाईन जास्तच उठावदार दिसतंय. हे रंग वाळायला वेळ लागतो.
अशा प्रकारे आपलं बांगडीचं डिझाईन काढून पूर्ण झालंय. बांगडीचा काही भाग आपण रिकामा ठेवलाय आणि उरलेला भाग रंगवलाय. आता यानंतर आपण कापडाच्या पाऊचवर वेगळ्या प्रकारचं डिझाईन काढून बघणार आहोत. या आधीच्या भागात आपण जे डिझाईन काढलं होतं ते मध्यभागी 2 रेषा काढून त्याच्या मधल्या भागात आपण डिझाईन काढलेलं होतं आणि ते एक बॉर्डरचं डिझाईन होतं. आता ह्या पाऊचवर पांढऱ्या रंगाच्या पेन्सिलीने आपण एक कुयरीचा आकार काढून घेतलेला आहे. आणि यावेळी आपण त्या कुयरीच्या आकाराच्या बाहेरून भरतकामाला जी रिंग वापरतो ती रिंग या कापडाला लावून घेतलेली आहे. त्यामुळे डिझाईनच्या भागातलं जे कापड आहे ते एकदम ताठ आणि घट्ट बसून राहिलेलं आहे. त्यामुळे डिझाईन काढायला जास्त सोपं जातं. सर्वात प्रथम आपण हिरव्या रंगाने रेषा काढून घेतोय. रेषा काढताना अगदी काळजीपूर्वक सांभाळून काढाव्यात. प्रत्येक वेळी कोनावरती एकसारखा दाब देऊन रेषा काढावी, म्हणजे रेषा सारखीच जाड किंवा सारखीच बारीक येते. हिरव्या रंगाचं पान आपलं तयार करून पूर्ण झालंय. आता आपण दुसऱ्या रंगाचा कोन घेऊया. आपण पिवळ्या रंगाचा कोन घेतलाय आणि त्या मधल्या पानाच्या आकाराच्या बाहेरून नक्षी काढायला घेतली आहे. हातावरती मेहंदीने जसं आपण हळूहळू डिझाईन डेव्हलप करतो तसंच कापडावरचं डिझाईनही आपण डेव्हलप करू शकतो.
आता आपण पांढऱ्या रंगाचा कोन घेतलाय. सरळ लांब रेषा काढताना कधी कधी कोनामध्ये जर हवा असली तर मध्येच ती हवा बाहेर येते आणि आपली रेषा तुटू शकते. असं झालं तरी तो मधला तुटलेला भाग जोडून घेऊन आपण डिझाईन करू शकतो. यानंतर आपण पिवळा रंग घेऊन गोल फुलासारखी नक्षी काढत आहोत. आपल्याला जसं सुचेल तसं आपण डिझाईन काढू शकतो. काढता काढता आपल्याला नवीन नवीन कल्पना सुचत जातात आणि त्याप्रमाणे आपलं डिझाईन आकार घ्यायला लागतं. याशिवाय आपण एखाद्या कागदावर आधी डिझाईन काढून घेतलेलं असेल तर त्याचा रेफरन्स घेऊन आपण ते कापडावर काढू शकतो. पेन्सिलीने जेव्हा आपण हे डिझाईन काढलंय तेव्हा त्यात महत्त्वाचे जे आकार आहेत तेवढेच आपण काढलेले आहेत. त्या आकारांच्या आतमध्ये जे डिझाईन आपण काढतोय ते आपण डायरेक्ट कोनाने काढतोय. त्यासाठी आपण कुठेही पेन्सिलीने लाईन काढून घेतलेली नाही आहे. एकाच डिझाईनमध्ये खूप जास्त रंग वापरू नयेत, म्हणजे आपली एक रंगसंगती तयार होते आणि ती रंगसंगती दिसायला चांगली दिसते. या डिझाईनमध्ये आत्तापर्यंत आपण पांढरा, हिरवा आणि पिवळा हे तीनच रंग वापरले आहेत. हे तिन्ही रंग फिके असल्यामुळे गडद रंगाच्या कापडावर ते उठून दिसतात. याशिवाय या ॲक्रेलिक रंगांचं वैशिष्ट्य म्हणजे हे रंग आपण जेव्हा कापडावर वापरतो त्यावेळी पूर्णपणे डिझाईन वाळल्यावरती आपण हे कापड धुवू सुद्धा शकतो. फक्त कोनाने हे रंग वापरलेले असल्यामुळे कापड धुताना ब्रशनी त्याच्यावर घासू नये. हलक्या हाताने नुसतं चोळून धुतलं तरी चालेल, साबण लावला तरी हरकत नाही. हे रंग अजिबात निघत नाहीत, पक्के राहतात. पण आपण एखाद्या दुसऱ्या ऑब्जेक्टवर जेव्हा चित्र काढतो, जसं की आपण याआधी बांगडीवर चित्र काढलंय किंवा आपण एखाद्या काचेच्या वस्तूवर, प्लॅस्टिकच्या वस्तूवर काढतो, तेव्हा ती वस्तू शोभेचीच वस्तू असली तर ती काही धुवायची गरज पडत नाही. कॅनव्हासवर सुद्धा कोन वापरून आपण उत्तम रीतीने चित्र काढू शकतो.
कुयरीच्या आतलं डिझाईन आपलं काढून पूर्ण झालंय. आता पांढऱ्या रंगाने कुयरीचा बाह्याकार आपण काढून घेतोय. ही पांढरी रेषा आपण मुद्दामून जाड काढतोय, कारण जो महत्त्वाचा आकार आहे तो जरा जाड काढला तर त्याला जास्त उठाव येईल. ही रेषा जाड काढताना आपण कोनावरती जास्त दाब देतोय. कोन तोच आहे, परंतु जास्त दाब दिल्यामुळे रेषा जाड येते. सावकाशपणे कापड फिरवून हळूहळू आपण नक्षी काढायची आणि आपला हात त्या डिझाईनला लागणार नाही याची काळजी घ्यायची. हा रंग जास्त वेळ ओला राहतो, त्यामुळे जास्त वेळ आपल्याला काळजी घ्यावी लागते. आपलं डिझाईन आता पूर्ण होत आलंय. सर्वात शेवटी बाहेरच्या भागात पिवळ्या रंगाच्या कोनाने आपण जाड ठिपके देतोय. हे ठिपके जाड असले तरी नाजूक दिसतात. डिझाईनला जास्त उठाव येतोय. अशा प्रकारे आपल्या मनाचं समाधान होईपर्यंत आपण हवं तितकं डिझाईन तयार करू शकतो.
आपलं कुयरीचं डिझाईन आता पूर्ण होत आलंय. आपण इथेच थांबणार आहोत. पण समजा आपल्याला ह्यावर अजून डिझाईन काढायचं असेल किंवा मोकळ्या राहिलेल्या भागात आपल्याला वाटलं की ह्याच्यात अजून डिझाईन काढायला हवं, तर हे डिझाईन पूर्णपणे वाळल्यावरती कापडाची रिंग काढून घ्यावी आणि उरलेला भाग सरळ करून त्यावर हवं तसं डिझाईन पेन्सिलीने काढून घ्यावं आणि नंतर कोनाने त्याच्यात रंग भरावे.